नाही का घेऊ ना. म्हणून पाटबंधारे मंत्र्यांनी त्यांचा माझ्या मनामध्ये आदर आहे. त्यांनी शेतकऱ्याच्या बाजूने राहावं हे मी आपल्या माध्यमातून त्यांना आवाहन करत आहे. साखर कारखान्याकडून होणारी काटामार थांबवण्यासाठी शेतकरी संघटनेने लढा दिला, पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांना न्याय मिळतोय का? आता काय आहे की साखर कारखानदार हे खऱ्या अर्थानं सहकारामधले नवे वतनदार आहेत. त्यांच्या गड्या उद्ध्वस्त झालेल्या आहेत. परंतु शेतकऱ्याला जर न्याय मिळायचा असेल आणि राजकारणातला साखर कारखानदारांचा दबदबा जर संपुष्टात आणायचा असेल आणि चांगली माणसं राजकारणात यायची असतील तर 2 साखर कारखान्यांच्या मधलं 25 किलोमीटरचा हवाई अंतर आता काढावं लागेल. कशासाठी ठेवायची मक्तेदारी? या मोठबार गुंडांच्यासाठी. आणि म्हणून निश्चितपणानं ही मागणी आम्ही आता भविष्य काळामध्ये मोठ्या ताकदीनं लावून धरणार आहोत. झोनबंदीचं आंदोलन शरद जोशींनी उभा केलं. या राज्यातली झोनबंदी हटली, शेतकरी कुठेही ऊस घालायला मोकळा झाला. तसं आता हवाई अंतर काढून टाका आणि शेतकऱ्याला मुक्त करा या कारखानदारांच्या तावडीतून, ही मागणी आम्ही घेऊन भविष्य काळामध्ये. अमेरिका भारत कृषी करार धोरणामुळे भारतीय शेतकरी फायदेशीर ठरणार की तोट्यात जाणार? तुमचं मत काय यावर? काय आहे की एकदा आपण जागतिकीकरण जर स्वीकारलं असेल तर माझा माल तेवढा घ्या, तुमचा तेवढा येऊ देऊ नका असं आपल्याला निश्चितपणानं म्हणता येणार नाही. आणि भारताचा शेतकरी हा सक्षम आहे. विनाकारण गेली अनेक काळ आम्हाला भीती घालत पोटामध्ये घातली गेलेली आहे की तुम्ही स्पर्धा कशी करणार, त्यांच्याकडे आधुनिक यंत्रणा आहे, अवजार आहेत. अरे ते आमच्याकडे उपलब्ध होतील ना. ज्यावेळी एकदा खुलेकरण झालं की सगळ्याच प्रकारचे देवाणघेवाण होणार आहे. असं काही नाही. आमच्या आज लेकरं परदेशात जाऊन शिकत आहेत ना, शिक्षण घेत आहेत ना. असं काही झालं का की आमची लेकरं परदेशात कमी पडायला लागली म्हणून कोण जात नाही, त्यांच्यात गुणवत्ता नाही म्हणून जात नाही? अरे हजारो लेकरं आमची देशाच्या कानात, जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये. आणि म्हणून मला वाटतं की व्यापार जागतिक स्तरावरती हा काय आज होतो का? राजेशाही काळामध्ये सुद्धा आमच्याकडून मसाल्याचे पदार्थ जातच होते ना परदेशामध्ये. देवाणघेवाण गेली अनेक वर्ष चाललेले आहे. आणि शेवटी पैसा बाजारपेठेमधून येत असतो. पैसा काही कंपाऊंड घालून कधीच येत नसतो. आणि म्हणून मला वाटतं खुल्या